ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून राज्यातील काही भागात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत। 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। विशेषतः कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो। हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलाय। पाहूयात 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही YouTube वरती चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता Facebook किंवा Instagram वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। मुंबईसह कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यात वेगवेगळे हवामान बघायला मिळण्याची शक्यता आहे। पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि पुणे घाटमाथा भागात ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सातारा आणि सातारा घाटमाथा परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे। तर कोल्हापूर घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर या 4 ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे। बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील, मात्र दुपारनंतर वातावरण अधिक दमट होण्याची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। दिवसभर आकाश ढगाळ राहून तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे। विदर्भातील अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात मात्र हवामान कोरडं राहणार आहे। या भागात पावसाची कोणतीही शक्यता नाहीये। नागपूरमधील तापमान 23 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी। विजांच्या कडकडाटादरम्यान उघड्या जागेत थांबणं टाळावं, मोबाईलचा वापर करणं किंवा झाडाखाली आसरा घेणं टाळावं अशा सूचना हवामान विभागाने दिलेल्या आहेत।